पश्चिम बंगालच्या राजकारणात एक गोष्ट वारंवार दिसते। जेव्हा जेव्हा विरोधकांना वाटतं की आता ममता बॅनर्जींना रोखता येईल, तेव्हाच ममता बॅनर्जी असा एक डाव टाकतात की संपूर्ण राजकीय समीकरणं बदलून जातात। आणि यावेळीही तसंच काहीसं होताना दिसतंय, कारण ममतांनी पुन्हा एकदा आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय। हा हुकमी एक्का म्हणजे मोठ्या सभा नाहीयेत, आलिशान गाड्या नाहीयेत किंवा कोट्यवधींचा निवडणूक प्रचारही नाहीये। ममतांचा हुकमी एक्का आहे त्यांचा साधेपणा, साधी साडी, पायात साध्या चपला आणि थेट लोकांमध्ये जाऊन मिसळण्याची त्यांची शैली। भारताच्या राजकारणात आज बहुतेक नेते मोठ्या ताफ्यांसह फिरताना दिसतात। हायटेक प्रचार, मोठे मंच, हजारोंची गर्दी, पण ममता बॅनर्जी अजूनही अनेकदा पायी रस्त्यावर उतरतात। कधी मोर्चा काढतात, कधी अचानक एखाद्या भागात जाऊन लोकांच्या समस्या ऐकतात, तर कधी आंदोलनात बसून जातात। हीच ती शैली आहे ज्यामुळे बंगालच्या जनतेला वाटतं दीदी आपल्यातल्याच आहेत। आणि याच साधेपणाच्या बळावर ममता बॅनर्जी यांनी एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवली होती। 2011 मध्ये त्यांनी बंगालमधल्या डाव्या पक्षांची तब्बल 34 वर्षांची सत्ता संपवली। त्याआधी लाल झेंड्याचा किल्ला इतका मजबूत मानला जात होता की तो कोणीही पाडू शकणार नाही असं बोललं जायचं। पण ममतांनी तो किल्ला अक्षरशः कोसळवला आणि त्यानंतर त्यांनी सलग 3 वेळा बंगालमध्ये सत्ता टिकवून दाखवली। पण गेल्या काही वर्षात बंगालच्या राजकारणात एक मोठा बदल झालाय। भाजपनं राज्यात प्रचंड ताकद उभी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये आक्रमक प्रचार सुरू केलाय। 2021 ची विधानसभा निवडणूक तर बंगालच्या इतिहासातली सर्वात मोठ्या राजकीय लढायांपैकी एक ठरली होती। त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी स्वतः नंदीग्राममधनं मैदानात उतरल्या आणि तिथे त्यांचा सामना झाला त्यांच्या माजी सहकाऱ्याशी। त्या लढतीत ममता बॅनर्जी पराभूत झाल्या। भाजपसाठी तो मोठा राजकीय क्षण होता, पण खरी ही गोष्ट इथे संपली नाही। कारण नंदीग्राममध्ये पराभव झाला असला तरी संपूर्ण बंगालमध्ये ममतांचा प्रभाव कायम राहिला होता। 2021 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 213 जागा जिंकल्या, म्हणजेच ममतांचा हुकमी एक्का अजूनही चालत होता। या निवडणुकीदरम्यान एक घटना खूप चर्चेत आलेली होती। एका प्रचार सभेत ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या, पण त्यांनी त्या जखमेला कमजोरी बनू दिली नाही। पायाला प्लॅस्टर, व्हीलचेअरवर बसून प्रचार आणि तरीही जनतेमध्ये सतत फिरणं, या सगळ्यामुळे त्यांची लढाऊ प्रतिमा आणखी मजबूत झाली। बंगालच्या जनतेला वाटलं दीदी अजूनही लढायला तयार आहेत। आता नजर आहे 2026 च्या विधानसभा निवडणुकीवर। ममता बॅनर्जी दावा करतायत की यावेळी त्यांचा पक्ष 226 पेक्षा जास्त जागा जिंकेल। पण दुसरीकडे भाजपही बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय। म्हणजेच बंगालमध्ये पुन्हा एकदा मोदी विरुद्ध ममता अशी मोठी राजकीय लढत होणार आहे। पण या लढतीत सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे, ममतांचा साधेपणाचा फॉर्म्युला, लोकांमध्ये थेट मिसळण्याची शैली आणि दीदी अशी त्यांची प्रतिमा। हा हुकमी एक्का पुन्हा एकदा भाजपला रोखू शकेल का, की या वेळेला भाजप बंगालमध्ये सत्ता बदल घडवेल? बंगालच्या राजकारणातला हा संघर्ष पुढच्या काही वर्षात देशाच्या राजकारणावरही मोठा परिणाम करू शकतो। तुम्हाला काय वाटतं? भाजप ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये हरवू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, टाइम महाराष्ट्रचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।